जीवन जगणे ही एक कला असून आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. हा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत नीट लक्षात घेऊन त्याप्रमाणे जीवनाची योजनाबद्ध आखणी करणे प्रत्येक व्यक्तीला कल्याणकारक असून समाजाला अत्यंत हितावह आहे. जीवनाला भवसागर ही यथार्थ उपमा देण्यात आली आहे. ज्याला उत्तम पोहता येते तो सागरात डुंबतो, खेळतो, मौज करतो आणि याच्या उलट ज्याला पोहणे ही कला अवगतच नाही तो पाण्यात पडल्यावर गटांगळ्या खाऊन नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून बुडून मरतो. जीवनात हाच प्रकार घडतो. जीवन जगण्याची कला ज्यांना अवगत आहे ते संसार सागरात डुंबतात, खेळतात व आनंदाची दिवाळी साजरी करतात. या संदर्भात संत सांगतात, तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मनासंगी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि याच्या उलट जीवन जगण्याची कला ज्यांना अवगत नाही ते लोक संसाराच्या तापाने त्रासून खचून जातात. आपले मन हे आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. माइंड वेल, द बिल्डर ऑफ डेस्टिनी इज माइंड. या संदर्भात एक सुंदर सुभाषित लक्षणीय आहे. ते म्हणजे भाग्यस्य दैन्यस्य नकोपि दाता, स्वयं हि कर्ता स्वयमेव भोक्ता, मनानुकूले धननिर्धने च, मनो हि साक्षात भगवत स्वरूपम. आपल्या मनाचे आपल्या जीवनात असणार हे विलक्षण व अद्वितीय स्थान आपण कधीच लक्षात घेत नाही. ही केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. या जगात लक्षावधी लोक असे सापडतील की ज्यांना मन नावाचे तत्त्व आपल्याजवळ आहे हे सुद्धा माहीत नाही. हा मनाचा कारंजाच लक्षावधी विचारांच्या रूपाने आपल्या जीवनात सतत स्फुरत असतो. कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देत असतो त्याप्रमाणे हे विचार आपल्या जीवनाला सतत आकार देण्याचे काम सातत्याने करीत असतात. या विचारचक्रात जे अडकतात ते अक्षरशः चक्रावून जाऊन अखेर नेस्तनाबूत होतात. याच्या उलट जे हे विचारचक्र आपल्या बुद्धीच्या बोटावर धारण करून चक्रधर होऊन राहतात त्यांनाच विचारांच्या चक्राला इष्ट कलाटणी देऊन जीवनाचे शिल्पकार होण्याचे भाग्य लाभते.